नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आपण पाहतोय 28 आणि 29 जून 2026 चे महत्वाचे 12 प्रश्न. मित्रांनो, दररोज सकाळी 6:30 वाजता आपण पाहत असतो युट्यूब चॅनलवरती ध्यास वर्धीचा अकॅडमी या चॅनलवरती चालू घडामोडी. मित्रांनो, प्रत्येक प्रश्नापेक्षा महत्वाचा आणि ताकदीचा आणि कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा विषय खूप महत्वाचा असतो. आणि मित्रांनो, आपण व्हिडिओ पाहताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, जेणेकरून प्रत्येक प्रश्नाचा पाठ, प्रत्येक प्रश्न घटक समजून जाईल. चला तर मग सुरू करूया आजचे महत्वाचे प्रश्न. पहिला प्रश्न असा आहे की भारताने अणुऊर्जेवर आधारित जगातील पहिली हायड्रोजन उत्पादन सुविधा कोठे सुरू केली आहे? प्रश्न खूप सुंदर आहे. पहिली हायड्रोजन उत्पादन सुविधा कुठे सुरू केली? तर उत्तर आहे कल्पक्कम, तमिळनाडू या अणुऊर्जेवर सुरू केलेली आहे. कुठे? कल्पक्कम. इन डिटेल पाहूया, आपण प्रॉपर पाहूया. भारताची अणुऊर्जेवर आधारित जगातील पहिली हायड्रोजन उत्पादन सुविधा अजित कुमार मोहंती यांच्या हस्ते इंदिरा गांधी सेंटर फॉर ॲटॉमिक रिसर्च येथे या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. स्थान होतं, ठिकाण होतं कल्पक्कम, तामिळनाडू. संस्था इंदिरा गांधी सेंटर फॉर ॲटॉमिक रिसर्च. विकसित संस्था बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटरने विकसित केलेले कॉपर है ना क्रॉनिकल थर्मोकेमिकल सायकल. वैशिष्ट्य अणुभट्टीच्या उष्णतेचा वापर करून हायड्रोजन तयार करणे जगातील पहिली सुविधा. तापमान सुमारे 500 डिग्री सेंटीग्रेड वर रासायनिक अभिक्रिया घडतात. कार्यपद्धती पाणीचे विघटन करून हायड्रोजन ऑक्सिजन तयार केले जातात. विशेष बाब विजेऐवजी अणुभट्टीतून मिळणाऱ्या उष्णतेचा वापर केला जातो. पर्यावरणीय फायदा कार्बन उत्सर्जन अत्यल्प असल्यामुळे स्वच्छ ग्रीन क्लीन हायड्रोजन तयार होतो. पुनर्वापर तांबे क्लोरीन वारंवार पुनर्वापर होत असल्याने कचरा कमी निर्माण होतो. आणि माहिती महत्व 24x7 अखंड हायड्रोजन उत्पादन. लक्षात ठेवायची गोष्ट आहे, अखंड हायड्रोजन उत्पादन जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करणे आणि स्वच्छ ऊर्जा क्षेत्राला चालना देणे हा त्याच्या मागचा उद्देश आहे. ओके, पुढे दुसरा प्रश्न. हरून इंडिया 500 अहवाल 2026 मध्ये अव्वल स्थान कोणी पटकवले आहे? तर पाहायला गेलं हरून इंडिया 500च्या अहवालानुसार पाहायला गेलं अव्वल स्थान रिलायन्स इंडस्ट्रीने कमवलेले आहे. कोणी? रिलायन्स इंडस्ट्रीने कमवलेले आहे. तिसरा प्रश्न. इथिओपियाचे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली आहे? प्रश्न सुंदर विचारलाय. इथिओपियाचे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झालेली आहे, असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तोही आपल्याला माहित असणं खूप आवश्यक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. ठीक आहे. बघा, कधी कुठला प्रश्न सांगता येत नाही. आपण आपली तयारी करणं खूप महत्वाचं असतं मित्रांनो. आणि पाहायला गेलं की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास जो आहे तो सर्व ऑलमोस्ट करंट अफेअरवर आधारित आहे. आणि तो करंट अफेअर आपल्याला पूर्णपणे माहीत असणं तो सुद्धा आवश्यक आहे. आणि काही पंतप्रधान त्यांच्या काही राजधान्या अशा प्रकारचे कोणतेही प्रश्न आपल्याला विचारू शकतात आणि त्या आपल्याला माहीत असणं सुद्धा आवश्यक आहे. आणि मी हा जो संपूर्ण चॅनल सुरू करतो याचा एकमेव उद्देश आहे की स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मदत व्हावी. ठीक आहे. तर आपण पाहतोय त्याचं उत्तर बघा. ऑप्शन नंबर म्हणजे क्वेश्चन नंबर जर पाहायला गेलं 3चं उत्तर आहे अबी अहमद अली. ठीक आहे, हे त्याचं उत्तर आहे. इथिओपियाचे पंतप्रधान कोण आहे? अबी अहमद अली. ठीक आहे. डिटेल काही पंतप्रधान पाहूया आपण. नेदरलँडचे रॉब झेटेल, बार्बाडोसचे मिया मॉटेल, बांगलादेशचे तारिक रहमान, नेपाळचे बलेंद्र शाह, म्यानमारचे मिन आंग हलाईन, हंगरीचे पीटर मँगर, इराकचे अली फलीह कादिम, सेनेगलचे अहमदो अमिनो लो, स्लोव्हियाचे जानेज जानसा, डेन्मार्कचे मेटे फ्रेड रिक्सेन, गिनीचे मामाडी डोंबोया, इराणचे सर्वोच्च मोजताब खामोनी, व्हिएतनामचे सोलाम, इराकचे अध्यक्ष निझार आमेडी, कोस्टारिकाचे लॉरा व्हर्जिनिया, बल्गेरियाचे रुमेन रेडेटर्स, युगांडाचे योवेरी मुसेवेनी. लक्षात ठेवा. ओके. पुढे चौथा प्रश्न आपण पाहतोय. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना सुरू केली आहे? कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर उत्तर पाहायला गेलं उत्तर प्रदेश राज्याने ती सुरू केलेली आहे. उत्तर प्रदेश
राजधानी लखनौ, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल. लक्षात ठेवा. पाचवा प्रश्न. एअर सुविधा 2.0 ऑनलाईन पोर्टल कोणी सुरू केले आहे? पाहायला गेलं याचं उत्तर आहे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने सुरू केलं आहे. एअर सुविधा 2.0 हे आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी ऑनलाईन आरोग्य स्वघोषणा पोर्टल आहे. हे नागरी विमान वाहतूक मंत्रालय व दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड, लक्षात ठेवा, यांनी संयुक्तपणे सुरू केले आहे. हे पोर्टल DGHS म्हणजे आरोग्य सेवा महासंचालनालय यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेले आहे. एअर सुविधा 2.0 ऑनलाईन पोर्टल. सहावा प्रश्न. 24 जून 2026 रोजी इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स चा 27वा सदस्य देश नुकताच कोण बनला आहे? इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचा 27वा सदस्य देश कोण बनला आहे? 27 नंबर लक्षात ठेवा, पॉईंट खूप महत्वाचा आहे. तर बांगलादेश हा देश बनलेला आहे. 24 जून 26 रोजी बांगलादेश हा इप्सा चा 27वा सदस्य देश बनला. 26वा देश कोण आहे? सौदी अरेबिया, मे 2026. इप्साचे मुख्यालय नवी दिल्ली, भारत आहे. स्थापना 9 एप्रिल 23 प्रोजेक्ट टायगरच्या 50 वर्षाच्या निमित्ताने. संरक्षणासाठी 7 मोठ्या मांजर प्रजाती, वाघ असेल, सिंह असेल, बिबट्या असेल, हिम बिबट्या असेल, चित्ता असेल, जॉगवार असेल आणि प्युमा, या 7 मोठ्या मांजरांच्या प्रजातीसाठी संरक्षणासाठी इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स सुरुवात केलेला आहे. आता 27वा सदस्य देश कोण आहे? बांगलादेश. आणि 26वा कोण आहे? सौदी अरेबिया. सातवा प्रश्न आपण पाहतोय. क्यूएस वर्ल्ड फ्युचर इन स्किल इंडेक्स. परत सांगतोय प्रश्न सातवा. क्यूएक्स फ्युचर स्किल्स इंडेक्स 2027 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर भारताचा क्रमांक पाहायला गेला तर 13वा क्रमांक आहे भारताचा, लक्षात असावा. ठीक आहे. 8वा प्रश्न. FAOच्या 2026च्या अहवालानुसार जगातील सर्वात दुसरा मोठा जलचर व मत्स्य उत्पादक देश कोणता आहे? ऑब्विसली आपला देश भारत देश आहे, लक्षात ठेवा. 9वा प्रश्न. आर्मेनियाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झालेली आहे? पाहायला गेलं तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 आहे निकोल पाशिनियान यांची निवड झालेली आहे. ते अर्मेनियाचे पंतप्रधान आहेत. पुन्हा एकदा निवड झाली आहे. त्यांच्या राजकीय पक्षाचे नाव आहे सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट, असं त्यांच्या राजकीय पक्षाचं नाव आहे. 10वा प्रश्न. अलीकडे कॅनडामध्ये नोंदणी झालेली देशातील पहिली क्रॉस बॉर्डर पेमेंट कंपनी कोणती आहे? तर स्कॅडो नावाची कंपनी आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके, आपण डिटेल पाहूया याच्याबद्दल काही आहे, कारण की पहिली क्रॉस बॉर्डर पेमेंट असल्यामुळे ह्या डिटेल पाहता यावं लागेल. स्कायडो कॅनडामध्ये आंतरराष्ट्रीय पेमेंट परवाना. बंगळुरू स्कायडो ही भारतीय फिनटेक कंपनीला कॅनडामध्ये आंतरराष्ट्रीय क्रॉस बॉर्डर पेमेंट सेवा देण्यासाठी अधिकृत परवाना आणि नोंदणी मिळाली आहे. म्हणजे फिनटेक कंपनी आहे, लक्षात ठेवा. परदेशी नियमांकडून अशी मान्यता मिळवणारी भारतातील पहिली सीमापार पेमेंट कंपनी ठरली आहे. आता स्कायडो म्हणजे काय? ही बंगळुरू स्थित फिनटेक कंपनी आहे. ही कंपनी सीमापार क्रॉस बॉर्डर डिजिटल पेमेंट सेवा पुरवते आणि भारत आणि परदेशी व्यक्ती कंपन्यांमधील पैसे पाठवणे स्वीकारणे सुलभ करते. व्यवसायासाठी जलद, सुरक्षित आणि कमी खर्चात आंतरराष्ट्रीय व्यवहार करण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून देते. कॅनडामधील परवान्याचे महत्त्व. कॅनडामध्ये कायदेशीररित्या आंतरराष्ट्रीय पेमेंट सेवा देण्याचा अधिकार मिळाला. परदेशी नियमांकडून मान्यता मिळणारी भारतातील पहिली क्रॉस बॉर्डर पेमेंट कंपनी बनली. भारत कॅनडा आर्थिक व्यवहार अधिक सुलभ व विश्वासार्ह होतील. भारतीय फिनटेक क्षेत्रासाठी ही महत्वाची आंतरराष्ट्रीय उपलब्धी मानली जाते. त्यामुळे फायदा काय काय? भारत कॅनडा व्यवहार सुलभ, जलद पैसे पाठवणे स्वीकारणे शक्य होईल. स्थानिक पेमेंट सुविधा, लोकल कलेक्शन आणि लोकल पेआउटची सुविधा उपलब्ध होईल. विद्यार्थ्यांना फायदा, परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची फी व इतर पेमेंट सहज करता येतील. निर्यातदार व आयातदारांना फायदा, आंतरराष्ट्रीय व्यापारातील व्यवहार अधिक सोपे, जलद आणि सुरक्षित होतील. आणि फ्रीलान्सर व्यावसायिकांना फायदा, परदेशी ग्राहकांकडून पेमेंट सहज मिळेल, कमी खर्च, व्यवहारिक शुल्क कमी होण्याची शक्यता, पारदर्शकता, प्रत्येक व्यवहार अधिक सुरक्षित पारदर्शक होईल. आणि काय महत्वाचं आहे? एक्झाम बूस्टर. कंपनी स्कायडो, क्षेत्र फिनटेक क्रॉस बॉर्डर पेमेंट्स, मुख्यालय बंगळुरू, परवाना मिळालेला देश कॅनडा, विशेष परदेशी नियमांकडून मान्यता मिळवणारी भारतीय पहिली सीमापार पेमेंट कंपनी, लाभार्थी विद्यार्थी, निर्यातदार, आयातदार, फ्रीलान्सर, व्यावसायिक उद्योग, हे लक्षात असू दे आपल्याला. नेक्स्ट 11वा प्रश्न.
ई भूमिती उपक्रमाला स्कॉच पुरस्कार कोणत्या जिल्ह्यासाठी मिळाला? मित्रांनो, ई भूमिती हा उपक्रम जो आहे हा स्कॉच पुरस्कार मिळाला, तर खास करून कोणत्या जिल्ह्यासाठी मिळाला, तर तो अकोला जिल्ह्यासाठी मिळालेला आहे. आता हा स्कॉच पुरस्कार ई भूमिती काय आहे, आपण हे संपूर्णपणे जाणून घेऊया. बघा, छान शॉर्टकट मध्ये देतोय. ई भूमिती उपक्रम, उपक्रमाचं नाव ई भूमिती, जिल्हा अकोला, महाराष्ट्र. पुरस्कार कुठला मिळाला? स्कॉच अवॉर्ड 26. उद्देश आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने जमिनीच्या नोंदी, भूमापन, भू अभिलेख व्यवस्थापन अधिक अचूक, जलद, पारदर्शक करणे. फायदा: नागरिकांना जमिनीशी संबंधित सेवा ऑनलाईन, जलद व सुलभ पद्धतीने उपलब्ध होतात. विशेष: प्रशासनाने डिजिटल नवपुरम आणि ई गव्हर्नन्स क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. 12वा प्रश्न. 29 जून रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? तर उत्तर आहे राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा केला जातो. पी.सी. महालनोबिस यांच्या. लक्षात ठेवा, राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा केला जातो. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न. भारतातील पहिला 3D प्रिंटेड कृत्रिम प्रवाह प्रकल्प कोणत्या राज्याने सुरू केला? ऑप्शन आहे केरळ, गुजरात, तमिळनाडू, गोवा. आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचे. उत्तर काय असू शकतं? ठीक आहे मित्रांनो, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.